मायाच्या इथे फोटोज काढले जात आहेत. तर हा आहे लग्नाचा हॉल. काल तुम्ही बघितलं हळद ती तिकडे झाली होती समोर आणि हा लग्नाचा हॉल आहे. जेवण तिकडे आहे आणि काय ना खूप गडबड आहे आज, खूप गडबड आहे. श्वेता उभी आहे समोर. अरे हा हा कलर घ्यायचा नव्हता ना पेटत. बापू मामाने घातलाय. कुठला? पर्पल. श्वेता जरा ओळख तर करून दे कोण कोण आहे काय आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना. हा सगळे ओळखतात पण परत एकदा. हा माझ्या मामी आहे. अच्छा. आणि या मामींची ही मुलगी पूजा. ही नेहा. अच्छा. आणि मम्मीची बहीण आहे आणि मामींची बहीण आहे आणि या मामी. हाय. मामींची मुलगी आहे तेजू. हाय. छान छान. म्हणजे ह्या निमित्ताने सगळ्यांना भेटणं होतं. कार्यक्रम असेल काही असेल ते, नाहीतर प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये बिझी असतो, पण या निमित्ताने सगळं भेटतात. हीच खरं तर खासियत आहे. सोनी भरपूर दिवसानंतर आम्हाला हो. त्यांच्या वेळेस आलेलो तेव्हाच भेटलेलं. त्याच्यानंतर आलीच आहे. तुझी माझी भेट तुझ्या लग्नात नाही माझी कशी तरी माझी त्याच्यानंतर होतं ना काजलचं लग्न. तुझ्या माम्या आल्या हो, माम्या आल्या हो. माम्या नवरीची आई आली आहे. छान दिसत आहे. चलो
आणि आता 4:15 झालेले आहेत आणि मायराला आम्ही रूममध्ये ठेवलं होतो वरती. आता तिला घेऊन आलोय. आता आपण जाऊया बिकॉज बरीचशी गर्दी कमी झाली असेल. आता जाऊया परत. तुला चालवायचा ट्रॅक्टर? हां नाही ना. चल येऊ का? हां सो हा आहे बापू मामा. बापू मामाची ही मुलगी आहे नेहा आणि पाठी तसा मुलगा आहे. मामी जरा असा हो. तो ही सगळी फॅमिली आहे. आजी आजोबा मध्ये बसले आहेत. बापू मामा आहे मध्ये, आबा मामा आहे, पिंटू मामा आहेत, त्याची 2 मुलं आहेत. ती सगळी पाठी उभे आहेत. सगळी त्याची फॅमिली आहे. चला 5:30 वाजलेले आहेत आणि आता ऑलमोस्ट सगळं वाइंडअप झालेलं आहे. आता मायरा खेळते. एक अतिशय इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे इकडे. थोडं लांबूनच जाऊ आपण. काय तेच म्हणून मीटिंग चालू आहे म्हणून मी लांबूनच आलो. मी सॉरी कट नाही ठीक आहे. नाही सॉरी कट करो. चला मंडळी कट करो. इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे. सॉरी. माझा ताट रिकामी होतं. मी चाललो चला मी चाललो आता. काहीच माहिती नाही. तू बसलेला जेवायला समोर जेवायला जवायला बाबा देऊन दिले. साळुंके बाबा पुरी काळजी घेतो. त्याच्यामुळे काही टेन्शन बरोबर. माणूस स्पेशल दिला ना. तुम्हाला काय अडचण आली का रूमची माणसाची? बस मग काय तेच आहे ना. तीच सेवा. उद्या आज नाशिकला. चला येतो. हा येतो मी. चला मंडळी आता आपण घरी जाऊया. चेंज करूया. नाशिकला चेंज करू मस्त. नाशिकला जाणार आहे आपण आज आणि नंतर मग राहणार आहे नाशिकला आज आणि उद्या मग आपण जाणार आहे मुंबईला. बघूया आता ही लोक आपल्याला निघायला देतील मला काही वाटत नाहीये. चला काय रे सोहम? हा ती तिला चेंज करेल मग येते खेळायला. हा का? हा जा चेंज कर मग खेळायला ये. ऑल ओके. हा मग रडतो कशाला? काय रडतो? हा काय रे? सायकल कुठे? सायकल तू सायकल घेऊन ये जा. सायकल घेऊन ये जा. गेली का तुझी सायकल? मायराला देशील का? मायराला देशील? हा रे. हा बरं रडू नको बाबा रडू नको. चला आम्ही येतो. हा चला. तर आता आपण इकडे चेंज करूया आणि मग आपण इकडनं निघूया. तर बघू कसं काय होतंय ते.
बाबा? मला भाडं लागत नाही बाई हो. हा म्हणून बोलले बाबा. आता याच्यापुढे मावला गेला बाबाने मालेगावपर्यंत जाऊन बाबाला पाठवत जा. पहिले तुझ्या घरी येईल. मी घेऊन येताना मी घेऊन येताना. या गणपतीला हा 9 वर्षापासून हा बाबा गणपतीला या म्हटलं आता. हा तुम्ही स्वतः दवाखान्यात मला फार आठवण येते. हो कधी हा मागे 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 तुम्ही एवढं नाव काढतो मी तुमचं. आता यावं लागेल. चला चला येतो. हा का अरे मी इकडेच आहे परत. आता उलट आता तुम्ही नंतर भाऊजाईला घ्यायला जात फोन कर गाडी आता तेच करा तुम्ही. आता काही चला काय केलं श्वेता कुठे गेली? 18 वर्षामध्ये जायला बसले जायला गेली आहे आपली वाली कुठे? ओय चला ओय ओय पोरी चला या जायचं आपल्याला घरी जायचं. चला चला मायरा रियू चला. नाही रियू थांबतो इथे. रियू थांब आम्ही चाललो. चला मायरा चला आपण आता निघूया. नाशिकला जायचं बाय द वे. चला मायरा चला या. चप्पल कुठे तुमची? चप्पल घाला. रियू बाय. तू थांबा उद्या ये भाऊ. हा आम्ही चाललो चलो. चला आपल्याला परत तिकडे घरी जाऊन सामान पण टाकायचं आहे. चल रे कधी येतो तू? हा कधी येतो? चला जाऊ दे नको येऊ दे ना. म्हटलं बायको जाती काही रडू नको टेन्शन घेऊ नको. चला शांतता. नंदा चालला तर त्याच्याशी दिला आहे वाटत. चला बायकोला सांगून रडू नको. चला चला आता तुम्ही नाही काय करायचं. तुम्ही सेवा नाही जाई ना त्याचा. चला येऊ का? चल बोलू. हा चला चला आजी येतो. मामा कुठे गेला? मामा बापू मामा कुठे? भाऊ चला मामा. चला चला या बरं. हो हो चला फोन करा. येस येस. पिंटू मामा कुठे? पिंटू मामा 3 दिवस मज्जा केली. चला झालं मज्जा आली एकदम. आता पुढच्या लग्नाला येऊ. चला चला परवा जमलं ना मग त्यांना घेऊन. चालेल चालेल. फोन करते. बाबा वहिनीला फोन. बाबा तिथून निघते आता. चला येऊ का? चलो चलो
त्यांना काढतो देव इकडे रे. तिला हे देते ना, तू हे घे आणि पेढा पण खा. आमच्या खिचाळगावचा सगळ्यात फेमस. येस येस. नंदन आम्ही लहानपणी खूप खायचो. अजून पण मामा आला ना कधी तिकडे की हे पेढे फिक्स असतं आमचे. मग पाहुण्यांना हेच पार्सल असतं. थँक्यू. हे घे बेटा. आणि खूप आवडतो. तो तिच्या मामाचा मुलगा. मामाचा मुलगा आहे का? मला वाटलं तिचाच भाऊ आहे. नाही नाही माझ्या भावाचा मुलगा. तुम्ही तोंड गोड करा. त्या चहा वगैरे नाही म्हणताय. नाही नाही थँक्यू. म्हणून म्हटलं. आणि हे तर बाबा काल पण म्हणत होतं की म्हटलं जाऊन येऊ. मी म्हटलं नक्कीच जाऊया म्हटलं. कसं आहे ना, नाही आणि बाबांच्या इथे काय नाव होतं का? माझी प्रार्थना बेरे. हा 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 हा. एखाद्या वेळेला प्रार्थना बेरे होते. पोटची मुलं सुद्धा करणार नाहीत, त्याच्यापेक्षा माझं जास्त करतात ते. बरोबर. आपल्या नशिबात वर्णनच करू शकत तो काय आम्ही तो डोक्यात पण विचार घेतला. नाही पण बाबाने सांगू तुम्हाला 2 दिवस आमची एवढी काळजी घेतली, एवढा पाहुणचार केला. म्हणजे मला बाई पण एवढं छान करणार नाही तेवढं बाबांनी आमच्यासाठी पाहिलं. म्हणजे अगदी मला सकाळी आमलेट पाणी अगदी ग्लास म्हणजे खरं मला भरून आलं बाबा. म्हणजे खूप असं म्हणजे आपुलकी वाटते की पाहुणचार. कसं असतं, उलट हे मिळतं कधीतरी आमचं काहीतरी भाग्य समजा की तुम्ही माझ्याकडे आला. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि त्याला काहीतरी निमित्त लागतं. आता हे जे संबंध असतात, हे योगाने आपण आणखी पुन्हा कधी भेटणार, तुम्ही कधी येणार, फक्त एवढंच म्हणेल की तू 40 आले की आपल्याला कोणतरी असं भेटला होता 100 भेट घेतल्याशिवाय, किंवा इथं माझ्याकडून बिऊ किंवा पुढे चालून आम्ही हिच्यामुळे आम्ही सांगलो अरे आमच्या घरी होत्या की हो म्हणजे आम्हाला अप्रूप आहे, आम्हाला अप्रूप आहे. आम्ही कोणाला अरे मायरा आमच्या घरी उतरली होती, मायरा आमच्या घरी 2 दिवस थांबली. आवडला का तुला? आता आता 2 दिवस, आता काल माझा आज सेंडअप होता 10वीच्या मुलांचा, तिथे सुद्धा सांगितलं म्हटलं मायरा उद्या सकाळी फार लवकर नाही ना, तिला त्या 10 वाजेपर्यंत थांबणार. आम्ही सगळ्या क्लासच्या मुली येतो. हो रोज म्हणजे रोज तयार होतात मुलं येतात. जसं कॉलनीमध्ये कळालं की आली आहे सकाळी आपले तयार होतात. 22 तारीख सांगितलेली होती त्यांना. हा 22 तारखेपासून तयारी करून. 22 पण चालू होतं त्यांचं. छान छान नाही, तो काही भाग नाही. आता पहिलीला कसं आहे ना, माझ्यासाठी सुद्धा माझ्या घराला घर पण आलं. ते माझं बहिणीचंच घर आहे ते. तुम्ही याला विचारा, माझ्या घरात कोणाला येऊ देत नाही, कोणालाच नाही. माझा एकटा राहतो, मला कोणीच नाही. फक्त आले तर हे भुऱ्या बिऱ्या हे पोरं येतात ना, ते येतात माझ्याजवळ बसतात आणि जातात. पण बाकी तुम्ही म्हणाल ना कोणी असं काही चला आपल्याला कोणाला बोलवायचं हे करायचं ते कधीच नाही. ते सगळं जाऊ द्या. मला त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्याकडे थांबायचं ठरवलं, तुम्ही थांबलात, मला आनंद झाला, तुम्हाला आनंद झाला, तुम्ही नाही आम्हाला आनंद खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं आम्हाला. तुम्ही इतका छान पाहुणचार केला ना. त्याने सांगितलं की बापू तुम्ही चहा खूप चांगला करतात. खूप छान सांगायचं चहा करतात. म्हणजे त्यांना असं झालं होतं ना की काय म्हणजे 4-4:30 वाजले की आता चला चहा, आम्ही चहा बनवतो. म्हणजे स्वतः बनवायचे. एक जण जरी उठला ना तरी एकासाठी चहा करायचा. बापरे. आणि राहुलला काय सांगून ठेवलं तर, अरे बाबा नॉर्मल मला दूध देऊ नको, जरा 2-3 दिवस 1.5 लिटर 50 रुपयाऐवजी 70 रुपये घे, पण एक थेंब पाण्याचा टाकू नको त्याच्यात. आणि असं दूध मला दे. नाही मुंबई आले त्यांना चांगलं दूध खायला मिळतं का नाही मिळतं, पण मला ते त्यांना चहा पाहिजे नाही. खूप छान तुम्ही सोय म्हणजे आमची केलीत. कुठेच आम्हाला काही नाही. खूप जणांनी बोलवलं होतं पण मग लग्न आम्ही आलो 2 दिवस चालूच तुमची धावपळ. आणि लग्नाचं कसं एक फंक्शन संपलं की दुसरं लगेच. नाही छान वाटलं म्हणजे 2 दिवस कसे गेले समजलं नाही आपल्याला है ना. मायरा चलो मायरा बाय करा. मायरा दाखवलं ना आज त्यांना. दाखवलं बाबाला.
तुम्ही दिसाल आता ब्लॉग पुन्हा जेव्हा जेव्हा येशील तेव्हा 40गावला मला भेटल्याशिवाय जाणार नाही तू. बाबा काय सांगताय बघ 40गावला जेव्हा जेव्हा येशील मला भेटल्याशिवाय जायचं नाही. हा मी तुम्हाला भेटणार आणि मग नंतर मुंबई जाणार. जेव्हा तू मोठी होशील तर आम्हाला विसरू नको. नाही नाही. पूर्ण घराला पण नाही विसरणार. पूर्ण घराला नाही विसरणार. चालेल येऊ मग. हा चला चला भेट. येस येस नक्की 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 नक्की. चलो.